मंडळी, कोकणाला अतिशय सुंदर निसर्ग लाभला आहे. नारळी पोफळीच्या बागा, काजू, आंबे, भात शेती यांनी कोकण बहरला आहे. त्याचबरोबर निळाशार समुद्र किनाराही कोकणाला लाभला आहे. म्हणूनच कोकणाला खूप महत्त्व प्राप्त झालं असून महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून कोकणाला संबोधलं जातं. या निसर्ग सौंदर्यामुळेच लाखो पर्यटक कोकणाला भेट देत असतात आणि यामुळेच येथे कृषी पर्यटनही वाढू लागलं आहे. अशाच एका कृषी पर्यटनाच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या रायगड जिल्ह्यातल्या किहीम या गावातल्या उपक्रमाची माहिती आज आपण घेऊया. आमच्या किहीम येथे समुद्रकिनारी सुरूची झाडं वगैरे आम्ही श्रमदानातून लावलेली आहेत. म्हणजे समुद्रकिनारी सुरूची झाडांची लागवड शक्यतो चांगल्या प्रकारे वाढ होते आणि मजबूतीसाठी म्हणजे चांगली असतात सुरूची झाडं. आमच्या गावात महत्त्वाचं म्हणजे पर्यटन स्थळ आहे, समुद्रकिनारा आहे चांगल्या प्रकारे, त्यामुळे पर्यटक वगैरे बहुतांश भरपूर प्रमाणात असतात. बघण्यासारखं आहे आणि गावातील हे सौंदर्य, झाडं, नदी, आमच्या इथे तलाव आहे, तिथे सुद्धा बघण्यासारखं आहे. आंब्याची झाडं वगैरे आहेत भरपूर प्रमाणात, आंब्राई आहे, नारळाची वगैरे झाडं आहेत, तर म्हणजे मांडव वगैरे आहेत अशी. माझं नाव जयवंत पैठणकर. मी किहीम गावचा नागरिक आहे आणि ज्येष्ठ नागरिक आहे. किहीम गावात अजूनपर्यंत कधीही तंटेबखेडे, मारामाऱ्या वगैरे फारशा झाल्या नाहीत की ज्या आमच्या निदर्शनात कधी आल्या नाहीत. या गावात खूप एकजूट आहे आणि वेगवेगळ्या जरी जाती इथे असल्या तरी ह्या गावात एकमेकांच्या जातीविषयी अकस किंवा अशा प्रकारची कुठलीही भावना नाही. विकासाच्या दृष्टीने विचार केला तर किहीम गावाची आत्तापर्यंत भरभराट होत गेली, कारण किहीम गावात शिक्षणाचा प्रभाव खूप आहे. गावात शिक्षित, ज्याला सुशिक्षित म्हणतात, ते नुसते साक्षर नव्हे तर सुशिक्षित अशा खूप व्यक्ती आहेत. आणि ह्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो, महात्मा गांधींनी जसं म्हटलं की एक युनिटचं जसं जर डेव्हलपमेंट झाली तरच फक्त सगळ्या गावाचं होऊ शकेल किंवा देशाचं होऊ शकेल, त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती हे आपापल्या परीने आपला विकास करायच्या मागे लागलेला आहे. पर्यटनाचा इथे धंदा आल्यामुळे पर्यटनाच्या हा मुख्य व्यवसाय झालेला आहे इथे किहीममध्ये. किहीम हे गाव आंतरराष्ट्रीय पर्यटनच्या नकाशावर आलेलं असल्यामुळे किहीमला येणाऱ्या पर्यटकांची सोय करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे जे उपक्रम आहेत ते वैयक्तिक लेव्हलवर केले गेलेले आहेत. त्याकरता कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी साधनांची जरूर कधी भासली नाही. परंतु आता जो एकांतून अनेकता जी म्हणतात किंवा अनेकतेतून एकता जशी म्हणतात, त्याप्रमाणे जे काही करत असेल त्याकरता, पर्टिक्युलरली विशेषतः शेतीकरता आमच्या इथे जे काय उपक्रम आहेत ते कमी पडतात. तर ते करण्यासाठी काय करायचं या दृष्टीने आमचे सगळे लोक इथे बसून विचार करतील आणि तसा विचार केल्यानंतर आमचा गाव हा परिपूर्ण होऊ शकतो अशी अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही. मी प्रशांत दळवी, उपसरपंच गुरुपूर ग्रामपंचायत किहीम. आमचं पहिलं उद्दिष्ट, मी उपसरपंच झाल्यापासून पहिलं उद्दिष्ट आम्ही असं ठेवलं की पर्यटकांना चालना, पर्यटक जो व्यवसाय आहे त्याला चालना देणं. त्या दृष्टीने आम्ही उपसरपंच झाल्यापासून समुद्रावर लाईटची व्यवस्था जी नव्हती ती लाईटची व्यवस्था, नंतर आम्ही जेवढे पर्यटक आहोत तिथे जवळजवळ 90 व्यवसाय पर्यटन जे व्यवसाय म्हणजे पर्यटनाच्या ह्याच्यातून जो आम्ही व्यवसाय करतो त्याच्या जवळजवळ 90 जण आहोत आम्ही इथे. आणि 90 जणांच्या ह्याच्यामधून एक मंडळ स्थापन केलं. त्या मंडळातून आम्ही शनिवार, रविवार आणि पंचायतीच्या माध्यमातून असं दर शनिवार रविवार आम्ही समुद्राची साफसफाई करतो. नंतर रस्ते आणि पाणी याला आम्ही जास्त प्राधान्य दिलेलं आहे. बेरोजगारांसाठी आम्ही जास्तीत जास्त म्हणजे पर्यटनाच्या ह्याने जर हे केलं तर समुद्रावर म्हणजे आपल्या ते बीचवर व्यवसाय कसा करता येईल असं मला वाटतं. आता जेवढे बेरोजगार आहेत त्यांना तर मी स्वतःहून उपसरपंच म्हणून कुठले माझ्या पद्धतीने आर्थिक सहाय्य आणि आणखीन कुठून बँकेतून काय लोन वगैरे करता येतं असेल त्या दृष्टीने काही व्यवसाय करायचा आहे. मी त्यांना सांगतो की नोकरीच्या पाठी न लागता आज लोक आपल्याकडे येत आहेत, आपल्याला भरपूर काही करता येतं व्यवसायाने, तर तुम्ही व्यवसाय करा. त्या दृष्टीने तुम्हाला जे काय लागेल मदत, पैशाची मदत लागेल, समजा लोन काढायचं आहे किंवा वैयक्तिक आमच्या ऐपतीप्रमाणे आम्ही त्यांना देतो, मदत करतो. आणि त्यांना असे बरेच बेरोजगारांना आम्ही व्यवसाय करून दिलेला आहे. झाडांची लागवडसुद्धा चालूच असते. दरवर्षी पंचायतीच्या माध्यमातून ते चालूच असतं. वृक्ष लागवड प्रत्येक ठिकाणी आजसुद्धा बघाल तुम्ही, राजा शिवछत्रपती क्रीडांगण किंवा समुद्रावर जरी आपले बीचवर जरी गेलेत तरी ते
सहकार्यातूनच हे झालेलं आहे, पंचायतीच्या आणि आमच्या सहकार्यातून. गावातल्या लोकांच्या इथून मंडळ आहेत, काही मंडळ आहेत, ग्रामपंचायत आहे, इतर गावातली काही व्यक्ती आहेत, अशा एकत्र येऊन ती लागवडसुद्धा, म्हणजे आपण जर आता किहीम समुद्रकिनारी जर गेले तर तिथे पर्यटकांना बसण्यासाठी म्हणजे जे झाडं लावलेली आहेत ती पंचायतीच्या माध्यमातून आणि इतर काही मंडळाच्या माध्यमातून हे केलेले आहेत झाडं. आणि दरवर्षी गेल्या वर्षीसुद्धा काहीतरी 2 की 3 हजार झाडांची आम्ही लागवड केलेली आहे आणि ते सुद्धा अजून थोडं थोडं म्हणजे वाढतच आहेत. अजून 3-4 वर्षांनी जर तुम्ही आलेत तर आणखीन वेगळं दृश्य बघायला मिळेल. आपल्या महिलांचे बचत गट आहेत, ज्येष्ठ पुरुषांचे बचत गट आहेत, त्या बचत गटाच्या माध्यमातून ते त्यांचं जे काम आहे ते करत आहेत. लागलीच गरज म्हणजे जेवढी गरज लागेल त्यांना ते पंचायतींना त्यांनी सांगायचं असतं. पंचायत करायला जेवढं आहे त्याप्रमाणे पंचायत करायला तयार असते. ग्रामसभेचं कसं आम्ही भोंगा फिरवतो, ठराविक नाक्यावर चावडीवर आम्ही नोटीस लावतो तिथे. नंतर तसं एक जुनं महादेवाचं म्हणजे एक पिंड आहे, अजून त्याला पाहिजे तशी ती प्रसिद्धी भेटलेली नाही, पण श्रावण महिन्यातच ती पिंड येते, समुद्रामध्ये पिंड आहे ती. आणि श्रावण महिना चालू व्हायच्या अगोदर ती पिंडाचं दर्शन होतं आणि नंतर 1-2 महिने दर्शन होतं आणि नंतर परत ती पिंड झाकली जाते. हे खरोखर म्हणजे आमच्या दृष्टीने भाग्याचं आहे ते, पण ते अजून कुठपर्यंत म्हणजे ते पोचलेलं नाही. त्याच्यामुळे पण अलिबाग तालुक्यामधले असंख्य लोक म्हणजे ज्यांना माहिती आहे ते बरेच लोक तिथे ते दर्शन घेण्यासाठी येतात. ध्यान साधनेकरता समुद्रकिनाऱ्यासारखी दुसरी जागा नाही. आणि किहीमचा समुद्रकिनारा हा पूर्णपणे चंदेरी वाळू म्हणजे सिल्वर सँडने भरलेला आहे. तिथे जर आपण बैठक घेऊन बसलो तर 10 ते 15 मिनटात आपली मनःशांती पूर्णपणे एकाग्र होते आणि फार मनाला समाधान वाटतं. तसेच जेव्हा सूर्य अस्ताला जातो त्यावेळेला तो क्षितिजाला टेकल्यानंतर पूर्णपणे अस्त होत असेपर्यंत जर त्याच्याकडे एकटक पाहिलं तर आयुष्यात कधीही चष्मा लावण्याची जरूर पडत नाही. हा आमचा स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे माझ्या तरुणपणात मी जे हे केलं आहे त्यानंतर मी बाहेर गेलो, परंतु त्यानंतर केल्यानंतर माझं इतकं वाचन असून मी टी व्ही काय फारसा बघत नाही, पण वाचन माझं भरपूर आहे, तरीसुद्धा माझ्या डोळ्यांवर काही परिणाम झाला नाही. आता मी आय एम ओव्हर 60, त्यामुळे त्याच्यामुळे थोडासा काय परिणाम असेल तो, परंतु डोळ्याकरता हे सर्वात एक म्हणजे नैसर्गिक उपाय आहे. शिवाय ह्या समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही जर याच्या वेळेला गेलात, पावसाळ्यात गेलात, ते जे तांडव चालू असतं ते तांडव बघितल्यानंतर कोणत्याही नाट्याची जरूर पडत नाही, मनुष्य हरपून जातो. अशा प्रकारे ह्या किहीमचं वैशिष्ट्य आहे. किहीमच्या वैशिष्ट्यात असे आहे की कान्होजी आंग्र्यांनी बांधलेलं देवीचं देऊळ जे इथे आहे त्याला बांधलेला सागाचा जो स्तंभ आहे तो अजूनही आमच्याकडे आहे. कान्होजी आंग्रे समुद्रात साधारणपणे 2 किलोमीटरवर आले की तिथून त्यांना स्तंभ दिसला म्हणजे कळायचं की ते आपण आपल्या वेळ आलो. त्यामुळे ह्या गावाला एक परंपरा आहे आणि त्या परंपरेचं आम्ही जतन करीत आलेलो आहोत. आणि ही परंपरा जतन करताना आम्ही कुठल्याही प्रकारची आज कोणालाही कमी लेखलं जात नाही, जास्त लेखलं जात नाही. सर्व इथे समान याने राहतात. काही जरूर पडली जसे आता आमचे उपसरपंच बोलले त्याप्रमाणे की सगळ्या लोकांना एकमेकांची मदत. आता थोडेफार तंटे वखेडे असतातच, आमच्याकडे स्वतः तंटामुक्तीची आहेच, नाही असं नाही, परंतु त्याचा उपयोग अत्यंत क्षुल्लक प्रमाणात आमच्या इथे होतो किंवा जरूर पडते म्हणून. त्यामुळे ह्या गावाच्या करता जर आम्हाला जर काय करायचं असेल तर त्यातला पहिला मुद्दा आहे की पर्यटक व्यवसायाचं म्हणजे सगळ्यांनी मिळून अर्थातच करायला पाहिजे. आणि दुसरी तुम्ही म्हणता त्यामुळे हे जी शेतीच्या दृष्टीतून जे काय करायचं आहे, दुर्दैवाने काय झालं होतं की बरीचशी आमच्या इथूनची शेती ही महाग झाली. हे सुद्धा आत्ता आपण बोलताना सांगायला हवे, कारण का शेतीला मजूर जो मिळाला तो शेतीच्या उत्पन्नाला परवडण्याचा झाला. त्यामुळे तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे त्याच्याला पर्याय म्हणून दुसरं काय लावायला लागेल का, की दुसरे काय शेती म्हणजे फुलशेती म्हणा, फळशेती म्हणा अशी करायला लागेल. त्याकरता पाण्याची वगैरे व्यवस्था करायची. हे साधारणपणे आमच्या चालू आहेत त्याविषयी. म्हणजे असं एकदमच काय आम्ही म्हणजे गप्प बसला अशातलाही भाग नाही, परंतु ते फार थोड्या प्रमाणात चालले. आता ही तुमची जी संकल्पना इथे आलेली आहे त्यामुळे आमच्या त्या प्रयत्नांना वेग येईल, चालना मिळेल अशी मला खात्री वाटते. मी संदीप विलास गायकवाड, मी ग्रामपंचायत सदस्य आहे. पर्यटनाच्या बाबतीमध्ये किहीम ग्रामपंचायत जी आहे त्या किहीम ग्रामपंचायतीचा काही विकास केलेला आहे तो महत्त्वाचा विकास आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं जाईल की जे काही पर्यटक येतात मुंबई पुण्यावरून ते फक्त समुद्रकिनारा बघण्यासाठी येत असतात. आणि ह्या महिनाभरामध्ये फक्त 8 दिवस जास्त पब्लिक असतं, शनिवार रविवार.
तरी प्रत्येकाकडे साधारणतः 3 ते 4 रूम आहेत. जरी आपण 4 रूमचा जरी विषय केला तरी 700 रुपयाप्रमाणे जर एका रूमचं जर चार्जेस लावले तर 28 रुपये पर डे होतात आणि महिन्याकाठी साधारणतः 20 ते 22,000 रुपये उत्पन्न होतं. तर तसेच जेवणामध्ये मच्छी किंवा चिकन मटन असं दिलं तर त्याकाठी साधारण 10,000 असं 30,000 रुपये उत्पन्न साधारणपणे एका कुटुंबाला महिन्यापोटी मिळतात. तरी हे 30,000 जे उत्पन्न आहे ते मला वाटतं की पर्यटनाच्या बाबतीमध्ये भरपूर महत्त्वाचं आहे. आणि गेल्या 7 ते 8 वर्षापासून आमचे उपसरपंच दळवी यांनी जो काही विकास केला आहे की वॉटर स्पोर्ट्स वगैरे हे आणलेले आहेत, त्यामुळं आमच्याकडे पर्यटन भरपूर वाढलेलं आहे. तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये असा काही विकास झाला पाहिजे की समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता किंवा वॉटर स्पोर्ट्स यामुळे जे पर्यटन वाढतो त्यामुळे जो काही उत्पन्न आहे ते मला असं वाटतं की बेरोजगार जे लोक आहेत त्यांनी हातामध्ये घेतलं पाहिजे की त्यांना नोकरीची काय आवश्यकता नाही आहे. आणि हा फक्त 8 दिवसाचा धंदा आहे. आणि जर आणखीन जर काही वाढलं तर उत्पन्न नक्कीच वाढणार आहे. आणि ह्या किम ग्रामपंचायती जी काही पर्यटनाच्या बाबतीमध्ये योजना हाती घेतलेली आहे की स्वच्छता किंवा वॉटर स्पोर्ट्स किंवा आमच्या दळवी साहेबांनी जे काही सदस्यांना काही बेरोजगार तरुणांना ज्या काही संधी दिल्यात त्यामुळे आमच्याकडे जे काय पब्लिक जे काय पर्यटक आहेत त्यांची वाढ झाली आहे. आणि मला वाटते की हा जे किम ग्रामपंचायत जे करते तेच हाच जो कार्यक्रम आहे तो पुढे सर्व पंचायतींनी किंवा सर्व समुद्रकिनारे जे काय आहेत किंवा इतर महाराष्ट्रात जे पर्यटन स्थळ आहेत त्या ठिकाणी सुद्धा राबवायला हरकत नाही. किनारी योजना सुरू केली पहिली, त्यानंतर इतर नागाव वगैरे किंवा अलिबाग इतर ठिकाणी केली. पण कीमपासून हे पहिलं घेतलेलं आणि कीम पॅरासेलिंग बनानाज बोटिंग वगैरे हे पहिलं कीमध्ये सुरू केलेलं आहे. आणि आमचे उपसरपंच साहेब दळवी साहेबांनी सुरू केलं आहे. त्यानंतर 8 दिवस ते स्वच्छता करतात, स्वतः समुद्राची स्वच्छता करतात. त्यामुळे पर्यटकांना सुद्धा एक बरं वाटतं की त्याच्यामध्ये कुठली घाण नसल्यामुळे. माझं नाव रीमा राजेंद्र कालवणकर. मी किहीम ग्रामपंचायत सदस्य आहे. मी स्वतः शिवणकाम करते आणि बचत गट आहेत महिलांचे, त्याच्यातून शिवणकाम वगैरे आणि अजून प्रत्येक घराघरामध्ये शिवणकाम करतात. पुन्हा आमच्याकडे म्हणजे अनेक मंदिर आहेत, तिथे उत्सव साजरे करतात. तिथे कॉम्पिटिशन, डान्स कॉम्पिटिशन वगैरे आम्ही ठेवतो. महेश मधुकर काडे, ग्रामपंचायत सदस्य. आमच्या किम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. त्याप्रमाणे एक रक्तदान शिबिर अशा उपयोजना वापरल्या जातात. पर्यटकांसाठी पण योग्य ते मार्गदर्शन केलं जातं. माननीय सरपंच साहेब, उपसरपंच साहेब यांच्या मार्गदर्शनाखालून वेळोवेळी प्रत्येकाला गरजू व जी मुलं आहेत शाळेतील विद्यार्थी ज्यांचं काही हे नाही त्यांना शिक्षणाची सोय पुरवली जाते. वह्या, पुस्तकं, दप्तर. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी जर कुठं जर स्पोर्टला जायचं असेल त्याच्यामधून आमच्या पंचायतीच्या माध्यमातून त्याला अनुदान दिले जाते, म्हणजे त्याला मदत केली जाते. अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबवतो आम्ही. आणि जे काय हे एखादा मोठा जो एखादा मुलगा शिक्षणाच्या अभावी त्याची जर ऐपत नसेल तर त्याच्यासाठी सरपंच, उपसरपंच यांचं आणि सदस्य यांच्या मार्गदर्शनातून थोडीफार मदत करून त्याला शिक्षणाला प्रवृत्त करते. अशा काही योग्य आमचे उपक्रम राबवले होते आम्ही. आमच्या किहीम गावाच्या याच्यातून आम्ही माध्यमातून ही घंटागाडी, कचऱ्यासाठी घंटागाडी हे केलेली आहे. तर त्याच्यातून आम्ही पूर्ण आमच्या गावामध्ये किहीम, बामणसुरे, कामत, चोंडी अशी 4 गावं येतात. त्याच्या 4 गावांमधून आम्ही कचरा गोळा करतो आणि त्या कचऱ्याचं आम्ही विघटन करतो. आणि ओला कचरा, सुका कचरा, कॅरी बॅग वगैरे असं वेगवेगळं हे करतो. त्याच्यातून आम्ही 5 कामगार ठेवलेले आहेत. त्या कामगारांना आम्ही त्या श्रमदानातून त्यांचा पगार वगैरे असं काढतो. घंटागाडीवर 2 कामगार आहेत, एक ड्रायव्हर आणि त्यांच्यासोबत एक मदतनीस असतो. अशा प्रकारे आम्ही हे कचऱ्याचं विघटन करतो, त्याच्यातून त्यांचं पगाराची वगैरे व्यवस्था करतो. गावाच्या स्वच्छतेसाठी सगळं करतो. मी अनिल सीताराम काठे, अलिबागजवळील 10 किलोमीटर अंतरावर असलेलं किहीम या गावी पर्यटनाचा व्यवसाय करीत आहे. यापूर्वी मी मुंबईमध्ये सर्व्हिस करत होतो. डोक्यामध्ये विचार आले की आपलं गाव जे आहे हे एक जगाच्या नकाशावर विकसित होत आहे. या ठिकाणी आपण एक पर्यटनाचा व्यवसाय जर केला तर येणाऱ्या टुरिस्टना जर तिथे चांगली सोय मिळाली तर ती पर्यटक अधिक वाढू शकतील. या दृष्टीने मी विचार करून मुंबईमध्ये असलेली सर्व्हिस 17 वर्ष बाकी असताना सर्व्हिस सोडून या व्यवसायात उडी मारली. माझ्या मिसेसनी मुंबई सोडली. ती आर्टिस्ट आहे, तिने फाईन आर्ट केलं आहे JJ स्कूल ऑफ आर्टला. आणि तिने स्वतःचं सर्व्हिस सोडून
माझ्याबरोबरीच या व्यवसायामध्ये उडी मारली. 1992पासून या व्यवसायात आम्ही सुरुवात करून आत्तापर्यंत इथपर्यंत पोचलेलो आहोत. आता माझा मुलगा ज्यावेळेस आम्ही मुंबई सोडली त्यावेळेस माझा मुलगा सेकंड स्टँडर्डला होता. आता तो मुलगा या व्यवसायात पूर्णपणे उतरलेला आहे. त्यांनी पण BCom केलेलं आहे. BCom करून त्याने 1 वर्षाचा हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा करून या व्यवसायात त्यांनी आता आमच्या बरोबरीने सुरुवात केलेली आहे. आता त्याच्यावर पूर्ण जबाबदारी टाकून आम्ही हा व्यवसाय त्याच्या हातात सोपवलेला आहे. माझं नाव निनाद काठे. मी अराऊंड 95पासून हा बिझनेस वडिलांनी माझ्या हाती सोपवला आणि तेव्हापासून मी हा सांभाळतो आहे बिझनेस. इथे आपण सगळ्या लोकांसाठी, फॅमिलीजसाठी सगळे मल्टिपल रूमचे कॉटेजेस ठेवलेले आहेत. सगळ्या रूम्स सेल्फ कंटेंट आहेत आपल्याकडे. आणि इथे येणारे जी लोकं आहेत आपल्याकडे, अगदी 90% लोकं शांततेसाठी येणारी लोकं आहेत, आराम रिलॅक्सेशनसाठी येणारी लोकं आहेत. आणि आमच्याकडून आम्ही इथे 100% द्यायचा पूर्णपणे प्रयत्न करतो. व्यवसायात सुरुवात केल्यानंतर एक नवीन गोष्टी आमच्या लक्षात येत गेल्या की आपण याच्यात काय डेव्हलप करायला पाहिजे. पहिलं लक्षात आलं की आपल्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंग सहसा कोण करत नाही. म्हणून आम्ही जे छपरावरून पाणी उतरतं ते एकत्रित करून पागोळी आतमध्ये घेऊन विहिरीमध्ये आणि बोरिंगमध्ये ते पाणी सोडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे मला त्याचा इफेक्ट 2 वर्षानंतर चांगला जाणवला की माझ्या इथे जूनमध्ये एप्रिलमध्ये जे पहिलं पाणी संपायचं विहिरीचं वगैरे, ते पाणी माझं आता जूनपर्यंत मला पुरायला लागलं आहे. त्यानंतर जे आमच्या इथलं असलेलं टॉयलेट्स किंवा किचन वेस्ट हे जे सगळं बाहेर पडायचं आणि ती घाण व्हायची, ती मी सगळं एकत्र करून त्याच्यापासून एक बायोगॅस तयार केला आहे. आणि त्या बायोगॅसवर आमची जवळजवळ 35% गरज भागली जाते त्या गॅसमुळे. शिवाय त्याच्यामधून निघणारी स्लरी हे आम्ही गार्डनमध्ये वापरतो. त्यामुळे आमचं गार्डन सदा हिरवंगार असतं. त्याच्यातून एक्सेस झालेलं पाणी आम्ही ते गार्डनलाच वापरतो. त्यामुळे गार्डनमध्ये आणखीन तेजेला आलेलं आहे. या अशा प्रकारे जर कोणी सुविधा केल्या स्वतः व्यवसाय करणाऱ्यांनी तर नक्कीच एक चांगल्या प्रकारे पर्यटन लोकांना आणि इतर शाळेतल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा त्याची चांगली माहिती मिळू शकेल. आणि ती मुलं या दृष्टीसुद्धा एक पुढे जाऊन काहीतरी विचार करण्याचा प्रयत्न करतील. या इथे आम्ही जे लोकांना जेवण दिलं जातं तेच जेवण आम्ही खातो. आम्ही हॉटेलचा पदार्थ कुठलाही वापरत नाही. जे लोकांना जेवण दिलं जातं ते प्रत्येक जेवणातला पदार्थ आम्ही घरी बनवतो आणि तो लोकांना आम्ही देतो. त्यामुळे येणारा पर्यटक संतुष्ट होतो. मुख्य म्हणजे आम्हाला धंदा केल्यानंतर त्याच्यातून काय मिळतं हे न बघता लोकांना काय मिळालं, लोकांना किती सॅटिस्फॅक्शन मिळतं आहे याचा आम्ही पहिला विचार करतो. त्यामुळे त्यांना जर सॅटिस्फॅक्शन मिळालं तर त्याच्यातून मिळणाऱ्या पैशातून आम्हाला खरोखर पूर्णपणे आनंद प्राप्त होतो. अशा प्रकारेच हा पर्यटन व्यवसाय आम्ही यापुढेही करत राहणार आहोत. किहीम म्हणजे अक्षरशः लोकल त्याला लिटिल गोवा म्हणत आहेत. आणि असे जे पर्यटक येत आहेत ते बघूनसुद्धा मला समाधान वाटतं की आज आपल्या किहीममध्ये काहीतरी सुधारणा झाली आणि त्यामुळे जास्तीत जास्त पर्यटक आपल्याकडे खेचले जात आहेत. हेच एक समाधान आहे. मंडळी, आपण पाहिलं की कृषी पर्यटनाच्या माध्यमातून गावाचा विकास साधता येतो. म्हणूनच शेतीबरोबर कृषी पर्यटनाचा मार्ग स्वीकारला तर गावाची प्रगती निश्चितच होते. या भागातल्या रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या झाडांना संरक्षित कुंपणं लावण्यात आलेली दिसून येतात. ही एक प्रकारची सेवाच आहे. वृक्ष संवर्धनाचा एक आगळा वेगळा उपक्रम यातून दिसून येतो.
एक गाव एक परिवार, स्वावलंबी गावाचा सूत्रधार. महात्मा गांधीजींच्या संकल्पनेतील स्वयंपूर्ण गाव ग्रामीण बांधवांनी गावाच्या विकासासाठी गावकऱ्यांतर्फे लोकशाहीच्या मार्गानं राबविली जाणारी लोकविकास मोहीम म्हणजेच एक गाव एक परिवार महत्त्वपूर्ण उपक्रम. निर्णय घेणे. आपल्या गावाचा विकास आपल्याच हातात आहे. दुसऱ्यांवर इतरांवर अवलंबून न राहता सर्वांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा सर्वांनी एकत्र येऊन उभारण्याचा निर्णय घेणे. गावाचा विकास आराखडा एकत्र निर्णय घेऊन बनवणं. यात रस्ते दुरुस्ती, नव्या रस्त्यांची निर्मिती, गाव, घर, शेत, परिसर, इतर गावांना आणि हमरस्त्यांपर्यंत जोडणारे रस्ते तयार करून दुरुस्त करणे. गावातील गटार लाईनीतील पाणी गावाबाहेर नेऊन एकत्र करून गटारातील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारणे. त्या शुद्ध पाण्याचा उपयोग गाव शिवारातील झाडांना देण्यासाठी करणे. गावात परसबागेत घर, गोठे, शेताचे बांध, पडीक जमीन, खडकाळ जागा, रस्त्याच्या दोन्ही बाजू, नदी, नाले, किनारे, शेताचे बांध, चराच्या बाजूने खळ्याभोवती, तळ्याभोवती, शाळेभोवती, गावाभोवती, मंदिराभोवती, गाव शिवारात प्रत्येक 15 फुटावर एक झाड याप्रमाणे शेताशिवाय सर्वत्र विविध प्रकारची झाडं लावणे. यात साग, बांबू, खैर, कडुनिंब, करंज, चंदन, रक्तचंदन, अर्जुन, आंबा, फणस, काजू, पेरू, सीताफळ, पपई, जांभूळ, कवठ, वड, पिंपळ, उंबर, शेवगा, हदगा, चिंच, बोर, गिरीपुष्प, फळवर्गीय, औषधी, सजावटीचे, सुगंधी फुलांची अशा लाखोच्या संख्येत झाडं लावणं. त्यासाठी बिया, रोपं, काड्या इत्यादीचा वापर करणं. गावाचा विकास आराखडा तयार करणं. तंत्रज्ञान वापरणं. शिवाय गावाच्या गोठ्याशिवाय शेळ्या, मेंढ्या, गायी, गुरं, वासरं यांना चराई बंदी करणं सक्तीचं करावं. वाळलेल्या फांद्या तोडाव्यात, कुणीही झाड तोडू नये यासाठी कुऱ्हाड बंदी सक्तीची करावी. अत्यावश्यक असेल तेव्हा सर्वसंमतीनंच एखादी अडचण किंवा धोका निर्माण करणारे धोकादायक असलेलं झाड तोडावं आणि त्याबद्दल 10 नवीन झाडं लावावीत. प्रत्येक कुटुंबाच्या घराभोवती एक परसबाग असावी. गोठ्याभोवती, खळ्याभोवती, मळ्यात किंवा शेताच्या बांधावर परसबाग असावीच असावी. या परसबागेत गवती चहा, तुती, कढीपत्ता, लिंबोणी, शेवगा, हादगा, पपई, जांभूळ, चिक्कू, बोर, सीताफळ, आंबा, नारळ, वेलवर्गीय भाज्यांपैकी भोपळा, दुधी, पडवळ, तोंडली, दोडके, कारली, घोसाळी, वाल इत्यादी, तसंच टोमॅटो, वांगी, भेंडी, गवार, घेवडा, चवळी इत्यादी भाज्या असाव्यात. आलं, हळद, लसूण, मेथी. परसबागेच्या निर्मितीतून वार्षिक 1 लाखाची बचत सहज शक्य आहे. येणाऱ्या परसबागेतून प्रत्येक कुटुंबाचे वर्षाला 1 लाख रुपये नक्कीच वाचतील. 1 लाख रुपये वाचवणं म्हणजेच 1 लाख रुपये कमवणं आहे. गावाची आर्थिक बँक उभारणी. वाचवाल तर वाचाल, थेंबे थेंबे तळे साचे याच नियमाप्रमाणे आपल्या मिळकतीचे 10% रक्कम ही नियमितपणे वाचवायलाच हवी. कुटुंबातील सर्वांचं बचत खातं बँकेत किंवा पोस्टात उघडून ठराविक रक्कम सर्व गावकऱ्यांनी बचत खात्यात जमा करावी. थोड्याशा बचतीतून काही दिवसांनी आपली प्रत्येकाची खूप मोठी रक्कम व्याजासहित जमा झालेली असेल. पैशाच्या बचतीबरोबरच पाण्याची बचत, मातीच्या कणाची बचत, अन्न, धान्य, भाजीपाला, फळं, फुलं इत्यादी शेतमालाची नासाडी होऊ नये, त्यातून होणारी हानी किंवा नुकसान टाळावं म्हणून काढणी आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान वाढवणं, चालणं, प्रतवारी, पॅकिंग आणि MRP लावून शेतमाल विकावा. शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीतून अधिक फायदा शेतकऱ्यांचा आणि ग्राहकांचा होईल. यापुढे डायरेक्ट मार्केटिंग केलं
तरच शेतकऱ्यांचा फायदा होईल। यासाठी गावाचे सार्वजनिक खरेदी विक्री केंद्र असावं। मातीच्या कणाकणाची बचत। पावसाळ्यात पाण्याबरोबर शेतातली माती वाहून गेली तर जमीन नापीक होते। 1 इंच माती तयार व्हायला 1000 वर्ष लागतात। 30 माती एकाच पावसात वाहून गेली तर आपलं प्रचंड नुकसान होतं। 2013च्या पावसाळ्यात विदर्भातील लाखो एकर जमिनीतील माती वाहून गेल्यानं त्या जमिनी नापीक झाल्या। सुपीक होण्यासाठी आणखीन 5 ते 10 वर्ष लागतील। आपल्या गावाचा विकास फक्त गावकरीच करू शकतात। यासाठी सर्वांनी एकत्र येऊन गावाच्या विकासाचा आराखडा तयार करणं फार महत्त्वाचं आहे। इतरांवर अवलंबून न राहता एकता, समता, बंधुत्वाच्या नात्यानं गावकऱ्यांनी सर्व भेद विसरून एक परिवार बनवला तर विकास आराखड्याप्रमाणे सर्व उपक्रम सहजतेने पूर्ण करता येऊ शकतील आणि आपलं गाव सुंदर गाव, जलसमृद्ध गाव, सेंद्रिय शेतीचं गाव, हिरवं गाव, शेततळ्यांचं स्वावलंबी गाव बनवता येईल।